उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलंय। विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवासी होते। त्यांच्या हुतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरली आहे। साश्रू नयनांनी ग्रामस्थांनी विकास उईके यांच्या आठवणींना उजाळा दिला। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे। मुकुल, आपण बघतोय महाराष्ट्राचे 3 सुपुत्र शहीद झालेले आहेत। त्यापैकी आपण बघितलं तर तिघांनाही वीरमरण ह्यामध्ये आलेले आहे। सिन्नरचे संदीप ठोक हे नुकतेच डेहराडूनहून त्यांची उरी इथे बदली झाली आणि त्यांना वीरमरण आलं। काय सध्या तिथे परिस्थिती आहे, त्यांच्या मागे त्यांचा काय परिवार आहे, त्याविषयी काय सांगाल? मधुरा, 25 वर्षाचा हा तरुण होता। 4 वर्षापूर्वी तो सैन्य दलामध्ये भरती झाला आणि भूतानच्या अशा परिस्थितीमध्ये तो शांतिदूत म्हणून तिथे कार्यरत होता। 2 महिन्यापूर्वी आपण जशी माहिती दिली तसे तो उरीला आलेला होता आणि कालच्या ज्या हल्ला झाला त्याच्यामध्ये तो शहीद झालेला आहे। आता या गावामध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत। संपूर्ण गाव हे शोकसागरामध्ये बुडालेले आहे। मी आता संदीपचं जे घर आहे त्या घराच्या बाजूला उभं आहे आणि आपण बघतोय घराच्या आजूबाजूला ग्रामस्थांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। त्याचे नातेवाईक आहेत, त्याचे आई वडील तर निशब्द आहेत। खरं तर त्याच्या मागे आजी, आई वडील, 2 भाऊ आणि बहिणी असा परिवार होता। याचं लग्न येत्या दिवाळीमध्ये त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचं काम चालू होतं आणि दिवाळीमध्ये त्याचं लग्न होणार होतं। मात्र लग्न होण्याच्या आधीच ह्या जवानाच्या देहाला खांदा देण्याची वेळ त्याच्या परिवारावर आलेली आहे। डिप्लोमापर्यंतचं त्याचं शिक्षण झालेलं होतं। अत्यंत मनमिळाऊ, धाडसी आणि मुळात त्याला सैन्यामध्ये भरती होण्याची एक जिद्द होती। त्याने याआधी 9 ते 10 वेळा सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी परीक्षेला तो सामोरा गेला होता, भरती प्रक्रियेला सामोरा गेला होता। मात्र त्याचं सिलेक्शन होऊ शकलं नाही, परंतु त्याने तरीही त्याची जिद्द ही कायम ठेवली आणि तो 11व्या वेळी भरती झाला। 4 वर्षापूर्वी भरती झालेला जवान हा देशसेवेसाठी आज धारातीर्थी पडलेला आहे। त्याचा अभिमान त्याच्या कुटुंबियांच्या मनामध्ये निश्चितच आहे, ग्रामस्थांच्या मनामध्ये देखील आहे। मात्र एक भावना व्यक्त होते ती म्हणजे किती दिवस सरकार चर्चा करणार आहे। आपले जवान एकापाठोपाठ एक शहीद होत आहेत, त्यांचं सांत्वन केलं जातं, शोकसागराचे काही शब्द बोलले जातात, मात्र परिस्थिती ही जशी तशी राहते। त्यामुळे मुंहतोड जेव्हा आपण ज्याला म्हणतो सडेतोड उत्तर आता पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना दिलं गेलं पाहिजे अशी भावना नाशिकमधून व्यक्त होते। अगदी खरे, सडेतोड उत्तर आता देणं खरंच आवश्यक आहे। धन्यवाद मुकुल या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।